हॅलो, नमस्कार. मी नीलम किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खुसखुशीत अशी शंकरपाळ्यांची रेसिपी दाखवणार आहे. या शंकरपाळ्या अजिबात तेल पीत नाहीत की तेलातसुद्धा विरघळत नाहीत. अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली आहे. नाही आपल्याला कणिक टेचायची आहे, नाही डालडा फेसून घ्यायचा आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता पहिल्यांदा आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. आता मी हे सर्व साहित्य एकाच वाटीने मोजलेले आहे. तर मी 4 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्याच वाटीने 1 वाटी साखर, पाऊण वाटी दूध आणि पाऊण वाटी तूप घेतलेले आहे. तुम्हाला डालडा हवा असेल तर तुम्ही डालडासुद्धा घेऊ शकता. आणि जर दुधाऐवजी पाणी वापरायचं असेल तर पाणीसुद्धा वापरू शकता. आता मी हे सर्व साहित्य या वाटीने मोजलेले आहे. आता जर तुम्हाला अर्धा किलोचं किंवा 1 किलोचं प्रमाण हवं असेल तर तुम्ही कुठलीही अशी मोठी वाटी घ्या की ती वाटीमध्ये 4 वेळा तो मैदा बसू शकेल. म्हणजे त्याचे 4 भाग झाले पाहिजेत. मग ते आपलं परफेक्ट प्रमाण होईल असं करावे. आणि मैदा किंवा साखर घेताना कधीही शीग लावून घ्यायचे नाही. वाटीने सपाटच वाटी घ्यावी. कारण शीग लावून घेतलं तर प्रमाण चुकते. त्याच्यासाठी सपाट वाटीचेच प्रमाण घ्यावे. आता आपण पुढची प्रोसेस करूयात. तर त्याच्यासाठी मी एक पातेले घेतलं आहे. त्याच्यामध्ये हे दूध ओतून घेतलं आहे. आता मी त्याच्यामध्ये पिठी साखर टाकते आणि ही साखर विरघळून घेते. आता आपण याच्या गाठी मोडून घेऊयात. गाठी मोडून झाल्या की आपण हे पातेलं गॅसवर ठेवून देऊयात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला याला उकळी अजिबात आणायची नाही आहे. ही साखर फक्त आपल्याला या दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे. आता हे पाहू शकता आपली साखर विरघळलेली आहे. आता आपण गॅस बंद करून हे पातेलं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. आता आपण कडकडीत मोहन तयार करून घेऊयात. तर त्याच्यासाठी मी हे तूप फोडणी पात्रामध्ये घेतलेलं आहे. आता याचे आपण कडकडीत मोहन तयार करायचे आहे. तर हे आपण मोहन कसे ओळखावे? जेव्हा आपल्या तुपाला धूर येईल मग तेव्हा आपण ओळखून जावे की आपले मोहन तयार आहे. आता हे पाहू शकता तुपाला धूर येऊ लागला आहे. आता आपण या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे आपण आता मैद्यामध्ये ओतायचं आहे. तर त्याच्या आधी मी मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. कधीही गोडाला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव छान येते. आता हे मिक्स केलं. त्याच्यामध्ये कडकडीत असे तुपाचे मोहन टाकायचे आणि चमच्याच्या साहाय्याने आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता हे पीठ आपण गरम गरम तूप टाकल्यामुळे एकदमच गरम झाले आहे. त्याच्यामुळे हाताला भाजू शकते. म्हणून शक्यतो चमच्याने पीठ सगळीकडून हलवून घ्यायचं. मग नंतर ना आपल्या हाताला सोसवेल असं झालं की हाताने चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं. अगदी मैद्याच्या कणाला तूप लागले पाहिजे. छानपैकी असा मुटका वळला गेला पाहिजे. मग समजून जावे आपले परफेक्ट असे प्रमाण झालेले आहे. आता हे छान असे मिक्स झालेले आहे. आता आपण जे साखर वितळून घेतलेले दूध आहे ती याच्यामध्ये थोडे थोडे घालून छान असं आपलं कणिक मळून घेऊया. म्हणजे अगदीच आपल्याला आपण जशी चपात्याला मळतो तशी कणिक मळायची नाही आहे. फक्त असा आपला गोळा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. कारण जर आपण एकदमच मळून रगडून मळून घेतलं तर आपल्याला त्याचे लेयर पाडता येणार नाहीत. त्याच्यामुळे शक्यतो घट्टसर असा गोळा करून आता हे पाहू शकता मैद्याचा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे. आपल्याला जास्तही घट्ट करायचा नाही आहे हे लक्षात ठेवा. कारण नंतर लाटता येत नाही. आता हे पीठ आपण 1 ते 1.5 तासासाठी झाकून ठेवून देऊया. म्हणजे छान असे हे कणिक मुरल्या जाईल. आता हे पाहू शकता जे आपण दूध घेतलं होतं ते एवढं शिल्लक आहे. अगदी जास्त पण शिल्लक राहिलं नाही किंवा अपुरे पण पडले नाही. जर अपुरे पडले तर थोडंसं दूध घ्यायचं आणि मळून घ्यायचं. आता हे 1 ते 1.5 तासानंतर पाहू शकता छान असं आपलं मुरलेलं आहे. आता पुन्हा एकदा त्याला मी चांगलं मळून एकजीव करून घेते. मग नंतर ना आपण त्याच्या शंकरपाळ्या करायला घेऊयात.
आता मी या पिठाचे 4 गोळे करून घेणार आहे आणि हे गोळे झाकून बाजूला ठेवून देणार आहेत, कारण जर उघडे ठेवले तर ते सुकू शकतात. त्याच्यासाठी शक्यतो आपण झाकून घ्यायचे आणि त्याच्यामधला मी एक गोळा काढून घेणार आहे. आता आपण त्याची छान अशी चपाती, जाडसर अशी चपाती लाटून घेऊया. तर त्याच्या आधी मी पोळपाटावर थोडंसं हे मळून घेणार आहे, म्हणजे चपाती आपल्याला लाटता येईल. आता हे पाहू शकता, थोडीशी मी चपाती लाटून घेते. थोडंसं हे लाटून झालं की आपण त्याच्या पुन्हा एकदा चारी बाजूंनी कडा दुमडून घेऊयात, म्हणजे जास्त चिऱ्या जाणार नाहीत. आता हे तुम्ही पाहू शकता, मी चारी बाजूनी कडा पुन्हा आतमध्ये दुमडून गोळा करून घेतलेला आहे. हे पीठ आपले अजिबात घट्ट झालेले नाही, व्यवस्थित आपल्याला लाटण्यासारखे झाले आहे. आता मी पुन्हा याची जाडसर अशी चपाती लाटून घेणार आहे, पण जास्तही जाड लाटून घेणार नाही, कारण जास्त जर जाड लाटली तर त्या बाहेरून भाजल्या जातात पण आतमध्ये कच्च्या तशाच राहतात. त्यामुळे शक्यतो होईल इतपतच जाड ठेवायचं, जास्तही जाड ठेवायची नाही. मी तर शक्यतो पातळच लाटते, कारण तशा छान लागतात, कारण आतपर्यंत छान अशा तळल्या जातात. आता मी ह्या पोळीला चौकोनी आकार देण्यासाठी साईडनी त्याला कडा काढून घेणार आहेत, कारण त्या चिरटलेल्या आहेत, मग जास्तच आपल्या शंकरपाळ्यांचा चुरा होतो. आता त्या कडा काढल्यानंतरनं मग आपल्याला हव्या त्या आकाराच्या चौकोनी शंकरपाळ्या करून घ्यायच्या, जास्तही बारीक करायच्या नाहीत, मग जास्तच चुरा होतो. या पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. आता हे पाहू शकता, जास्तही जाड नाहीत किंवा जास्तही पातळ नाहीत, अगदी परफेक्ट अशी साईज तयार झालेली आहे. याच्यामुळे आपल्या शंकरपाळ्या आतून अजिबात कच्च्या राहत नाहीत. तर आता आपण शंकरपाळ्या तळायला घेऊयात. आता मी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे. हे तेल आपल्याला जास्तही कडकडीत तापून द्यायचे नाही, मीडियम असे तापले की मग नंतर त्याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या. तेलामध्ये जास्त गर्दीही करायची नाही, थोड्या शंकरपाळ्या टाकायच्या आणि तळून घ्यायच्या. आता हे पाहू शकता, शंकरपाळ्या मी सोडलेल्या आहेत, त्यांना चांगला असा फेस येऊ लागला आहे. आता ह्या शंकरपाळ्या लगेच हलवायच्या नाहीत, कारण त्या तेलामध्ये टाकल्या मऊ पडतात, त्याच्यामुळे त्या मोडू शकतात. थोड्या वेळाने थोडेशा हळूहळू हलवून घ्यायच्या. आता हे पाहू शकता, शंकरपाळ्यांना चांगला असा कलर येऊ लागला आहे. आता आपण शंकरपाळ्या तळल्या आहेत की नाही ते ओळखण्यासाठी मी एक टीप सांगणार आहे. शंकरपाळ्यांचा फेस कमी झाला की समजून जायचं की आपल्या शंकरपाळ्या तळल्या गेलेल्या आहेत. आता हे पाहू शकता, पूर्ण फेस कमी झालेला आहे आणि शंकरपाळ्यांना छान असा कलर पण आलेला आहे. जास्त वेळ पण ह्या तेलामध्ये ठेवायच्या नाहीत, कारण मग त्या काळ्या पडू शकतात. आता पाहू शकता, मस्त अशा आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. याच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या मी तळून घेणार आहे. हे पाहू शकता, मी सर्व शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. एकदम खुसखुशीत आणि लेअरदार तयार झालेल्या आहेत. अगदी परफेक्ट अशी शंकरपाळी तयार झालेली आहे. एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत तयार होते आहे की नाही. एकदम सोपी रेसिपी. जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा की कशी झाली होती. आणि हो, जाता जाता चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.